एंटरटेनमेंटच्या दुनियेत ज्यांचं नाव घेतात चेहऱ्यावर आपसुकच हसू फुलतं आणि प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतो असा कॉमेडीचा सुपरस्टार म्हणजे जॉनी लिव्हर. पण या नावामागची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? एकेकाळी रस्त्यावर पेन विकणारा हा मुलगा पुढे बॉलिवूडचा लोकप्रिय कॉमेडियन कसा बनला? जॉनी लिव्हर हे नाव त्यांना नेमकं कसं मिळालं? प्रेक्षको संघर्ष, नशिबाची साथ आणि विनोदाचा अफाट टायमिंग असलेल्या जॉनी लिव्हर यांच्या नावामागची गोष्ट आणि काही रंजक किस्से त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात. एका कार्यक्रमात जॉनी लिव्हर म्हणाले होते की खरं तर माझ्या आजोबांनी माझं नाव जॉन असं ठेवलं होतं. त्यानंतर साईतले सर्व लोक जानू जानू म्हणू लागले. आताही म्हणतात जानू आला कुठे आहे जानू. मग जानूचं जॉनी झालं. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत कामाला लागलो. माझे वडीलही तिथे काम करत होते. त्या कंपनीत काम करत असताना नावापुढे लिव्हर लागलं. एके दिवशी कंपनीमध्येच आमच्या एका कर्मचाऱ्याचा कार्यक्रम होता. तेव्हा तिथे मी कंपनीतील सर्व ऑफिसर्सची कॉपी केली. लोक त्यांना ओळखतात. सिक्युरिटी ऑफिसर पासून सर्वांची नाव न घेता कॉपी म्हणजेच मिमिक्री केली आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्ती कोण आहे हे ओळखायला सांगितलं. सुरेश भोसले म्हणून आमचे एक युनियन लीडर होते. ते स्टेजवर चढले, माईक घेतला आणि म्हणाले की या माणसाने संपूर्ण लिव्हरची करून टाकली. आजपासून याचं नाव जॉनी लिव्हर. प्रेक्षको, आज ज्यांच्या कॉमेडीवर अख्खं बॉलिवूड आणि कोट्यवधी प्रेक्षक पोट धरून असतात त्या जॉनी लिव्हर यांची सुरुवात मात्र प्रचंड संघर्षातून झाली. 14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशातील कानगिरी येथे जन्मलेल्या जॉनी लिव्हर यांचं खरं नाव जॉन प्रकाशराव जनुमाला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना 7वी नंतर शिक्षण सोडावं लागलं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी छोटी मोठी कामं केली. इतकंच नाही तर मुंबईच्या रस्त्यावर पेन विकूनही उदरनिर्वाह केला. पण याच रस्त्यांवर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक गोष्ट घडत होती, ती म्हणजे मिमिक्री. पेन विकताना ते लोकांची नक्कल करायचे. पुढे हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये नोकरीला लागल्यानंतरही त्यांची ही कला थांबली नाही. जॉनी हे चित्रपटातील कलाकारांपासून ते कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांची भन्नाट मिमिक्री करायचे आणि त्यांच्या याच मिमिक्रीमुळे कंपनीच्या एका कार्यक्रमात त्यांना मिळालं जॉनी लिव्हर हे नाव. यानंतर स्टेजवरच्या त्यांच्या कलेची दखल थेट प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांनी घेतली आणि दर्द का रिश्तामधून त्यांना सिनेसृष्टीत संधी मिळाली. रस्त्यावर पेन विकणाऱ्या तरुणापासून बॉलिवूडचा लोकप्रिय कॉमेडियन बनण्यापर्यंतचा जॉनी लिव्हर यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. आज अनेक कॉमेडियन कलाकार जॉनी लिव्हर यांना आपले आदर्श मानतात. मराठीतील लोकप्रिय विनोदवीर अभिनेता गौरव मोरे आणि त्याची पत्नी प्रियंका कारेकर हिने जॉनी लिव्हर यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित आणि फोटो शेअर करत जॉनी लिव्हर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरव मोरे लिहितो की प्रिय जॉनी लिव्हर सर, आज तुमचा वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आमच्या पाठीशी कायम राहा. आपला आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या. आपला सहवास, आपले मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहील. तुम्ही असेच हसत राहा आणि हसवत राहा सर. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. तर गौरव मोरेची पत्नी प्रियंका कारेकर लिहिते की an amazing person I met this year. Wishing you a beautiful day with good health and happiness forever. Happy birthday जॉनी लिव्हर सर. दरम्यान गौरव मोरेने काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील पवई परिसरात स्वतःचं हक्काचं नवीन घर खरेदी केलं. या नवीन घरी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे सुपरस्टार आणि कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांनी जाऊन गौरव आणि संपूर्ण कुटुंबियांची आपुलकीने भेट घेतली होती. तेव्हा गौरवसह संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पाऊस लागलाय ना आणि निसर्गामध्ये मजा आहे. एकदम एक सरप्राईज आहे. कसं आहे, आता निसर्गाने आपलं सरप्राईज दिले. आज माझ्यासाठी एक माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट घडणार आहे. ते सरप्राईज मला आहे, तुम्हाला आहे. मला वाटते हे सत्यात उतरण्यासाठी आपण काहीतरी पुण्य केलं असेल किंवा काय मला माहिती नाही, पण ते पुण्य ह्या जन्मी आपल्याला लाभणार आहे हे मला खरंच माहिती नव्हतं. काय आहे तुम्हाला सांगतो. 2 मिनिटं द्याल मला? 2 मिनिटं.
प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जॉनी लिव्हर यांनी साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.